Cherry Tree by Ruskin Bond, 11th English, Marathi, Summary and Analysis. Hello friends, welcome to Grow With All. If you are new and you don't know that we have completed all your English syllabus of class 11th आणि जर तुम्ही ते बघून घेतले नसतील तर मी वरती आय बटनवरती प्लेलिस्टची लिंक देईन, त्यावरती क्लिक करून तुम्ही बाकीच्या व्हिडिओज बघून घेऊ शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सर्व सिलेबस आपण आपल्या चॅनलवरती कंप्लीट केलेला आहे आणि बाकीचे पण महत्त्वाचे व्हिडिओज आपण टाकत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं तुम्ही आणि याचा फायदा उचलावा असं मला वाटतं. सो आपण चालू करूया. आजचा जो आपला पॉईंट आहे, आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे पोयम तुमची, तर ती म्हणजे चेरी ट्री बाय रस्किन बॉन्ड. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम पोएटबद्दल तर बघा, रस्किन बॉन्ड बॉर्न इन कसोली, हिमाचल प्रदेश इन 1934. अर्थात हिमाचल प्रदेश अर्थात इंडियन पोएट आहे ते. पुढे बघा, रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, एसेस, नॉवेल्स अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. म्हणजे त्यांनी काय काय त्यांचे वर्क आहेत, काय काय त्यांनी लिहिलं गेलेलं आहे त्यांच्याकडून, तर इथं थोडक्यात सांगितलं गेलं आहे. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, रिटन वेन ही वॉज 17, रिसिव्ड द जॉन लेव्हलिन राय मेमोरियल प्राईज इन 1957. म्हणजे त्यासाठी त्यांना अवॉर्ड देखील मिळाला आहे. पुढे बघा, ही हॅज ऑल्सो पब्लिश 2 volumes ऑफ ऑटोबायोग्राफीज, सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लेट, अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड फ्रॉम हिज जर्नल. म्हणजे हे त्यांनी 2 कलेक्शन्स आहेत त्यांच्या इथं सांगण्यात आले, तर एसेजचं आणि एपिसोडचं कलेक्शन आहे अशा पद्धतीनं. पुढे बघा, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट तर म्हणजे In 1992 he received the साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, साहित्य अकॅडमी अवॉर्ड त्यांना मिळाले गेलेला आहे. 1992ला साहित्य क्षेत्रातील भारतामधला सर्वात मोठा अवॉर्ड हा मानला जातो, साहित्य अकॅडमी अवॉर्ड, जो की यांना मिळाला आहे, लक्षात घ्या. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. अर्थात पद्मश्रीसुद्धा त्यांना मिळाले. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. 1999ला रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. सो हे होतं पोएटबद्दल. आता आपण थोडक्यात पोएमचा ओव्हरव्ह्यू इथं दिला आहे, तर तो बघा. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स ॲक्स्टिसी ओव्हर द ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. अर्थात त्यांनी लावलेलं ट्री त्याच्यावरती त्याचा जो काळ आहे, म्हणजे 8 वर्ष त्याला ग्रो व्हायला लागलीत आणि त्याच्याशी रिलेटेड तो त्यांचा परमानंद आहे, ते ग्रो झाल्यानंतर ते इथं दर्शवतात त्यांच्या पोएममधून. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile, quick to fall. म्हणजे कशा पद्धतीनं चेरीचा ब्लॉसम म्हणजे चेरी ट्री जी आहे, तर त्याचा जो काळ आहे तो बहरला गेला आणि त्याचं जे नाजूक जे चेरी ट्री आहे जे कशा पद्धतीनं बहरलं गेलं. सो हे वंडर करतात किंवा ह्याचा आश्चर्य व्यक्त करतात पोएट इथं असं आपल्याला दिसतंय की निसर्गाचा कशा पद्धतीनं निसर्ग बदलतो असं इथं सांगण्यात आलेलं आहे, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड ब्ल्यू स्कायज थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. सो अशा पद्धतीनं नेचरशी रिलेटेड ही पोएम आहे. त्यांचा आनंद, निसर्गावरती त्यांचं असणारं प्रेम हे या पोएममधून व्यक्त होते. सो आपण बघूया पोएम काय आहे ॲक्च्युलीमध्ये आता. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. अर्थात मी ज्या वेळेला चेरीचं बी मातीमध्ये पेरलं होतं त्या गोष्टीला आज 8 वर्ष होऊन गेली आहेत. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड. मी म्हणालो होतो की माझं स्वतःचं एक झाड असावं. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. म्हणजे त्याला एकदा मी पाणी घातलं आणि नंतर मी बेडला अर्थात झोपायला इथं निघून गेलो. बेडचं इथं अर्थ असं घ्यायचं, वेंट टू बेड म्हणजेच झोपायला निघून गेलो. अँड फॉरगॉट आणि विसरून देखील गेलो ती गोष्ट जी मी म्हणालो होतं, आणि मी सीड जे गवतामध्ये पेरलं होतं ते पण मी गोष्ट विसरून गेलो. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑफ नोईंग. म्हणजे कुणी त्याची देखरेख करेल अथवा काळजी घेईल अथवा नाही याचा फरक चेरी ट्रीवरती पडत नसतो, कारण त्यांचा एक स्वतःचा मार्ग आहे, स्वतःचा रस्ता आहे ग्रो होण्याचा, वाढण्याचा. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ द मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. म्हणजे समर नियर द एंड ऑफ द मे म्हणजे उन्हाळ्याच्या अखेरीला बी पेरलेल्या जागी आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे.
म्हणजे बी पेरलेल्या जागी एक छोटंसं रोप उगवलेलं मला दिसलं. अर्थात कवी इथं म्हणतायत की एंड ऑफ द मे म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी मला त्या जागी ज्या ठिकाणी मी बी पेरले होते तिथे एक छोटंसं रोपटं उगवून आलेलं, त्याला अंकुर फुटलेला मला दिसला. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड लॉस्ट इन अ टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. अर्थात काय तर मोठे जे तेथील गवत होते त्यामध्ये ते खूपच छोटे दिसत होते, जसे की 5 महिन्यांचं बाळ असावं. म्हणजे इथं उपमा दिलेली आहे तिला, त्या चेरी ट्रीच्या रोपट्याला इथं छोट्याशा 5 महिन्याच्या बाळाची उपमा दिलेली आहे. इट वॉज व्हेरी स्मॉल लॉस्ट इन टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. म्हणजे आजूबाजूला जी मोठी गवतं आहेत त्याच्यामध्ये ते एक अगदी छोटंसं ते 5 महिन्याच्या बाळाप्रमाणे भासते. गोट्स एट द लिव्स द ग्रास कटर स्कॅदी स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाईट. अर्थात ज्या शेळ्या आहेत त्यांनी देखील त्याची पानं खाल्लेली आहेत, किंवा ग्रास कटर स्कॅदी अर्थात तिथं जो कोयता असतो ना, गवत कापायचा कोयता, तर त्यानेसुद्धा त्याच्या पानांवरती वार झालेले दिसत आहेत. स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाईट. अर्थात पावसाळ्यामध्ये कीड जी असते बघा, तर ते सुद्धा त्याला लागून त्याचे खोड वगैरे वाळून गेलेले आहे असं इथं सांगतात. शी विल द स्लेंडर स्टेम इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर हे इतकं सगळं होऊन देखील पुढच्या वसंत ऋतूमध्ये रोपटं जो अंकुर फुटेला तसाच जिवंत राहिलं नव्हतं, तर ते रोपटं नुकतंच जिवंत राहिलं नव्हतं, तर त्याला नवीन 3 पानं देखील फुटलेली आहेत असं इथं कवी बघतायत. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फर्स्ट लस्ट. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर ते उंच झेपवणारं जे रोपटं आहे तर ते ऊन, वारा, पाऊस काही असू तर त्या सगळ्यासाठी आसुसलेलं आहे, आणि जणू काही ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जगायचंच आहे, मला जिवंत राहायचं आहे याची धडपड त्याची इथं दिसते आहे. आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच वंडरिंग वाईल्ड टाईम अँड द रेन मेड अ मिराकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर मी फक्त वाट बघू शकत होतो. मला इतकं तरी समजलं होतं की जे चेरीचं जे मी सीड पेरलं गेलं होतं तर त्याच्यामध्ये आता जीव धरलेला आहे आणि ते आता मोठं होते, पण मी काय करू शकत होतो, मी फक्त वाट बघू शकत होतो. आणि तर ते मोठे कधी होते याची मी केवळ वाट बघू शकत होतो. मात्र जे रोपटं होतं तर ते आपल्या गतीनं वाढत होतं, आपल्या गतीनं ते बहरत होतं, आणि यामुळेच इथं सांगितलेलं आहे असं की बघा, मेड अ मिराकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. अर्थात निसर्गाचं जे ऋतुचक्र आपला चमत्कार किंवा आपली किमया करेपर्यंत फक्त जो कवी आहे त्याला केवळ वाट बघावी लागणार होती असं इथं सांगितलं जातं आहे. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर, केम बॅक थिनर रॅदर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. अर्थात इथं काय सांगितलं आहे, त्यानंतर मी जो पुढचा सीझन आहे तर त्यासाठी मी काश्मीरला गेलो, आणि ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला थिनर रॅदर पुअर अर्थात माझं जे पैसे वगैरे सगळे गेले होते आणि गरीब होऊन मी परत आलो, पण आल्यानंतर मी श्रीमंत झालो अशा पद्धतीनं, किंवा मी सुखावलो असं इथं सांगायचं आहे. बट रिचर बाय चेरी ट्री ॲट माय डोअर. पण दारात चेरी ट्रीचं एवढं मोठं वैभव उभारलेलं बघून मला खूपच आनंद झाला, आणि असं वाटलं की मी खरंच खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो आहे अशा पद्धतीने इथं आहे. 6 feet high my own dark cherry and I could scarcely believe it a berry. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर 6 फूट उंच वाढलेलं झाड बघून मला खरंच खूप बरं वाटतं, मला खूप अभिमान वाटतो असं सांगितलं आहे. आणि आय कुड स्केअरली बिलीव्ह इट अ बेरी म्हणजे मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे. रिपन अँड अ ज्वेल इन द सन हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. अर्थात इथं काय आहे तर रिपन अर्थात परिपक्व झालेलं पूर्ण पिकलेलं जे चेरी बघून, आणि ज्वेल अर्थात ते चमकते सूर्यकिरणं त्याच्यावरती पडल्यामुळं, आणि हे दृश्य बघून, हे जो निसर्गाचा आविष्कार बघून मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे असं इथं पोएट सांगतो आहे. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल पिंक फ्रेजाईल क्विक टू फॉल ॲट द मिअरेस्ट ब्रेथ द स्लीपेस्ट ब्रीज. अर्थात इथं काय सांगितलं आहे तर पुढच्या वर्षी जे झाड आहे ते पूर्णपणे गुलाबी अशा नाजूक जे मोहर आहे तो त्याला आलेला आहे, आणि तो इतका नाजूक आणि इतका कोमल आहे की तो एक मंद श्वासाने किंवा वाऱ्याच्या हलक्या झुळूक जरी आले तरीसुद्धा ते गळून पडतील असं इथं कवींना भास होतं.
I lay on the grass at ease, looking up through leaves at the blue, blind sky, ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू. अर्थात चेरीच्या आठवणीमध्ये जो काही रमलेला कवी आहे, आपला जो पोएट आहे, तो पुन्हा एकदा प्रेझेंटमध्ये परततो, म्हणजे पुन्हा एकदा भानावरती येतो असं इथं आपण म्हणू शकतो. आणि इथं काय सांगितलं आहे, तर झाडाखाली तो गवतावरती पहुडलेला आहे, असंही आपल्याला या लाईन्स आपल्याला सांगतायत. आणि वरती काय, तर ते पहुडलेले आहेत कुठे, तर आकाशाकडे बघत, आकाशाला न्याहाळत ते पडलेले आहेत गवतावरती, हिरव्यागार गवतावरती. फ्लिटेड थ्रू द डॅपल ग्रीन वाईल बीज इन ॲन एक्स्ट्रासी ड्रँक. अर्थात इथं काय सांगितलं, तर वरती बघत तो पहुडलेला आहे आणि त्यामध्येच भुरकण उडून जे चाललेले पक्षी असतील किंवा फुलांमधील जे मध चाकत झालेल्या मधमाशा असतील, ज्या गुणगुणत असतात फुलांवरती, तर ते सर्व बघण्यामध्ये तो पुन्हा रमून जातो, म्हणजे निसर्गात पुन्हा एकदा रमून जातो असं इथं सांगितलं आहे. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. अर्थात हळूहळू आकाशामध्ये चांदण्या येऊ लागतात, चांदण्या चमकू लागतात, म्हणजेच काय, तर सूर्यास्त होतो आणि अंधार पडतो आणि अंधार पडल्यामुळे चांदण्या चमकू लागतात. अँड मून मन्स सिंगिंग क्रिकेट्स अँड आय येस आय. अर्थात तिथं काय सांगितलं आहे, तर जे पतंगाचे किडे असतील किंवा जे रातकिडे असतील, तर त्यांची किरकिर चालू होते. ते पतंगांचे किडे हवेमध्ये उडू लागतात, किरकिर रातकिडे करू लागतात. आणि पुढे बघा, अँड आय येस आय प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री दॅट स्मॉल चेरी ट्री ग्रोन बाय मी. अर्थात अनेक वर्षापूर्वी लागलेलं, मी काय करतो, तर अनेक वर्षापूर्वी लावलेलं जे चेरी ट्री आहे, तर त्याच्या सानिध्यामध्ये माझं जे मन आहे, तर ते आनंदानं गाऊ लागले, आनंदानं नाचू लागले, अशा पद्धतीने तर सांगितलं आहे. सो ही होती पोयम. मला वाटते की तुम्हाला समजली असेल, आणि जर समजली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका, कारण मला पण खूप मेहनत लागते, माझा पण अभ्यास असतो. मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी मी तुम्हाला नेहमी सांगते. सो मी माझ्या अभ्यासामधून वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. सो तुम्हाला पण माझी थोडीफार मदत करावी लागेल, आणि ती अशी की तुम्ही जस्ट सबस्क्राईब करून आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सना व्हिडिओ शेअर करून माझी मदत करू शकता. सो प्लीज हेल्प मी टू. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.